खराडी पुणे येथील कार्डिओलॉजिस्टनी गंभीर स्वरूपाचे एआर्टिक स्टेनोसिस आणि इतर अनेक उपव्याधी असणाऱ्या एका महिलेवरती ट्रान्सकॅथेटर एआर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. रुग्णाला स्थूलपणा, उच्च रक्तदाब, हायपोथायरॉइडिझम तसेच COPD आणि DSA हे आजार पूर्वीपासूनच होते. तसेच त्यांना गंभीर स्वरूपाचे प्रत्यक्ष स्टेनोसिस असल्यानं डिस्पानिया, श्वास न पूर्ण तसेच छातीमध्ये दुखण्याचा त्रास देखील होता. हृदयाची झडप बदलण्यासाठी ओपन हार्ट रिप्लेसमेंट सर्जरी केल्यास अपंगत्व वा मृत्यू अशी मोठी शक्यता होती. तब्येत बरी होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन त्यांच्या कुटुंबानं ओपन हार्ट सर्जिकल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ऐवजी शरीराला कमीत कमी छेद देऊन केल्या जाणाऱ्या म्हणजेच मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रियेला पसंती दिली. त्यामुळे डॉक्टरांनी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटचा पर्याय निवडला आणि ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. नमस्ते, मैं डॉक्टर तन्मय अरमल जैन, कंसल्टेंट इंटरनेशनल कार्डियोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल खराड़ी में प्रैक्टिस करता हूँ। रिसेंटली हमने एक बहुत ही नया टेक्निक से एक प्रोसीजर या ऑपरेशन सर्जरी किया है जिसका नाम है बलून असिस्टेड बेसिलिका विद ट्रांसकैथेटर आयोटिक वॉल रिप्लेसमेंट सर्जरी। ये सर्जरी विदाउट ओपन हार्ट सर्जरी, मिनिमली इन्वेसिव, पैर से एक छोटे होल से की जाती है जिसमें हम डिसीज्ड आयोटिक वॉल, जो आयोटिक वॉल डिसीज होता है उसमें हम उस वॉल को टीयर करके वहाँ पे नया वॉल इम्प्लांट करते हैं। हमारे जो पेशेंट थे वो 70 ईयर्स ओल्ड पेशेंट थे जिसको बहुत सारे डिसीजेस थे एसोसिएटेड और उनके लिए ओपन हार्ट सर्जरी पॉसिबल नहीं था या टू रिस्की था। तो ऐसे पेशेंट में हमने ये नए तरीके से प्रोसीजर किया है और हमने अपने पेशेंट को नेक्स्ट डे हम अपने पेशेंट को चला पा सके और चौथे दिन हमने उनको सही सलामत घर पे डिस्चार्ज कर दिया है। सो ये बहुत ही रेयरली किया जाता है इंडिया में एंड थ्रू आउट वर्ल्ड। सरांनी म्हटलं टॅवी करता येते, म्हणजे वाल्व घातलेला आहे त्याच्या आतमध्ये परत आपण ट्रान्सकॅथेटर जाऊन दुसरा वाल्व घालायचा. फक्त ही प्रोसिजर आता सर्जिकल मेकॅनिकल वाल्व जे असतात त्यात ही प्रोसिजर करता येत नाही, कारण मेकॅनिकल वाल्व जर आधी टाकलेला असेल तर दुसरं काहीच ऑप्शन नाहीये, परत दुसरी सर्जरीच करावी लागते. कारण नंतर मग आपण पाहिजे तर दुसरा टिश्यू वाल टाकू शकतो. कारण पहिले जर बायप्रोस्थेटिक वाल टाकलेला असेल तर डेफिनेटली टॅवी प्रोसिजर करता येते सेकंड टाइम प्रोसिजर. कारण त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे, कारण सेकंड सर्जरी म्हटलं की डेफिनेटली रिस्क जास्त असते. त्यामुळे सेकंड सर्जरीला टॅवी करणं जास्त योग्य आहे रिस्क कमी करण्यासाठी पेशंटच्या दृष्टीने. पण फक्त जर आधी मेकॅनिकल व्हाल असेल तर इट इज नॉट अन ऑप्शन. Thank you all. First of all, thank you all for coming here and seeing this thing. This patient, Dr. Tanmay, had done a very good job. This patient came to our ICU and we managed this patient. We recognized what are the early complications and the patient stabilized in the next 24 hours. Patient, we have mobilized him out of bed and remain comfortable. And after on day 4th of post-operative, patient discharged smoothly in hemodynamically stable conditions. If you compare this open heart surgery with this minimally invasive TAVI, the most ICU challenges, post-operative challenges like pain management, issue with the multi-system involvement like renal failure, hemodynamic instant can walk post-operatively after 24 hours. to 15 एक अचानक एक